नांदुरा या गावून आलो। गेल्या वर्षी आम्ही 3-4 वेळेस मोर्चा काढला, यावर्षीही मोर्चा काढला। गेल्या वर्षी पाण्याच्या टाकीवर शोले टाईपचं आंदोलन महिलांनी केलं। अक्षरशः महिला पाण्याच्या टाकीवर चढल्या गेल्या वर्षी, तरीही प्रशासनाला 12 महिने झाले जाग नाही। आम्ही अक्षरशः असं वैतागून गेलेलो। उन्हाळ्याचे कडक असे उन्हाचे दिवस आहेत आणि गावामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः शिवारात सुद्धा पाणी नाही आणि जलजीवन योजनेच्या विहिरीला पाणी आहे, बोरलं पाणी आहे, पण गावाला पाणी नाही। अशी योजना आमच्या काय कामाची की ती बोरलं पाणी आहे, विहिरीला पाणी आहे, पण गावाला पाणी नाही। त्याचं कारण एकच आहे की जे गुत्तेदारांनी काम केलेलं आहे, विहीर ते टाकी हे पूर्ण बोगस पाईपलाईनीचं काम केलेलं आहे। गेल्या वर्षी एक जिल्हा परिषदनं थातूर मातूर समिती नेमली आणि त्या समितीच्या माध्यमातून थोडंसं काम रिपेअर केलं आणि आज रोजी ते काम जशा तसंच आहे। 6 इंचावर पाईप आहेत, आज नागरान पाईप फुटलेले आहेत आणि 2 महिने झाले गेले 2 महिने झाले गावाला अक्षरशः पाणी नाही। अशी परिस्थिती नांदुरा गावची आहे। विधानसभेत गेल्या वर्षीच्या उन्हाळी अधिवेशनात पावसाळी अधिवेशनात हेमंत पाटील यांनी व प्रज्ञाताई सातवणे यांनी प्रश्न उचलला, तरी या गावाचा प्रश्न सुटलेला नाही। मग बघा हे प्रशासन किती निर्लज्ज म्हणावं लागेल की लोकप्रतिनिधी जर सभागृहात प्रश्न उचलत असतील या गावाच्या पाण्यासाठी, तरी तिथला प्रश्न सुटत नसेल म्हणजे या प्रशासनाला काही घेणं देणं नाही। गाव ही योजना कशासाठी आहे नेमकं तेच कळेना। गुत्तेदार लोकांसाठी आहे का आमदार खासदार लोकांसाठी आहे का कर्मचाऱ्यासाठी आहे? गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांसाठी तर ही योजनाच नाही असं वाटायला। आता याच्या पुढची भूमिका काय तुमची? आमची याच्या पुढची भूमिका आहे, आम्ही आता निवेदन दिलं कलेक्टर साहेबांना आणि शिवसाहेबांना बी। आमची भूमिका अशी आहे की 24 तारखेपासून आम्ही ग्रामपंचायतच्या समोर एक महिलांचं साखळी उपोषण सुरू करणार आहे आणि जोपर्यंत हे आम्ही उपोषणाच्या आधी जर आमचा प्रश्न नाही सुटला आणि एकदा जर आम्ही उपोषणाला बसलो तर पाणी पुरवठा मंत्री हे नांदुरा गावात आल्याशिवाय आम्ही उपोषण माघार घेणार नाही असं प्रशासनाला मी ठणकावून आज सांगितलं।